हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण एंडोर्समेंट, डिस्काउंटिंग आणि बिल सेंड फॉर कलेक्शन याच्या एंट्रीज पाहिलेल्या आहेत. या एंट्रीज मी ड्रॉवरच्या पुस्तकातील आणि ड्रॉईच्या पुस्तकातील समोर ठेवलेल्याच आहेत. आता या टॉपिकमधील सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे रिन्युअल ऑफ बिल, जो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही स्टेप असतेच आणि त्याच्या एकूण 4 एंट्रीज होतात, तो आपल्याला पाहायचा आहे. रिन्युअल ऑफ बिल म्हणजेच काय की जुनी हुंडी रद्द करून नवीन हुंडी तयार करणे. रिन्यू म्हणजे जुनी हुंडी रद्द करून नवीन हुंडी तयार करणे. रिन्युअल ऑफ ए बिल. समटाइम्स एक्सेप्टर ऑफ ए बिल, एक्सेप्टर म्हणजे ड्रॉवी, जो हुंडीची रक्कम देणे असतो, ऑफ ए बिल फाइंड्स हिमसेल्फ अनेबल टू मेक द पेमेंट, म्हणजे तो स्वतःला असमर्थ मानतो की मी हुंडीची रक्कम देऊ शकत नाही. ऑन द ड्यू डेट, देय तारखेला जर ड्रॉवी हुंडीची रक्कम देऊ शकत नसेल, सो ही मे अप्रोच, अप्रोच म्हणजे भेटणे किंवा मीट, ही मे अप्रोच और मीट द ड्रॉवर विथ अ रिक्वेस्ट टू कॅन्सल द ओल्ड बिल. तो ड्रॉवरला एक विनंती करतो, जाऊन भेटतो ड्रॉवरला आणि ड्रॉवरला म्हणतो की मी हुंडीची संपूर्ण रक्कम तुर्तास तरी देऊ शकत नाही आणि म्हणून ही जुनी हुंडी रद्द करा. अँड ड्रॉ ए न्यू बिल विथ एक्सटेंडेड पिरियड, म्हणजे एक नवीन हुंडी तयार करा आणि त्या हुंडीचा कालावधी मला वाढवून द्या. म्हणजे समजा 3 महिन्यानंतर तो पैसे देणार असेल तर 3 महिन्यानंतर तो आपल्याला येऊन भेटतो आणि म्हणतो की अजून मला 2 महिन्याची मुदत हवे, मग ही जुनी हुंडी रद्द करा, नवीन 2 महिन्याची हुंडी तयार करा. द ड्रॉवर मे चार्ज इंटरेस्ट फॉर द एक्सटेंड पिरियड. मग ड्रॉवर काय म्हणतो, मी 2 महिन्याची मुदत वाढवून देतो, पण तेवढ्या 2 महिन्याचं मला काय मिळालं पाहिजे, व्याज मिळालं पाहिजे. देअरफॉर द कॅन्सलेशन ऑफ द ओल्ड बिल ऑन मॅच्युरिटी in return for a new bill is known as renewal of a bill of exchange. म्हणजे जुनी हुंडी रद्द करून नवीन हुंडी तयार करणे, त्याला आपण काय म्हणतो, रिन्युअल ऑफ ए बिल ऑफ एक्सचेंज. तर रिन्युअल ऑफ बिल ऑफ एक्सचेंज याच्यामध्ये एकूण 4 स्टेप्स आहेत आणि या 4 स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि याच्या एंट्रीज कशा लक्षात ठेवायच्या हेही तुम्हाला मी सांगेन. आता पहिली स्टेप आहे, आपल्याला काय करायला लागेल, ओल्ड बिल कॅन्सल करावे लागेल. लक्षात घ्या, पहिल्यांदा आपल्याला ओल्ड बिल कॅन्सल करावं लागेल, कारण की हुंडीची संपूर्ण रक्कम तर मिळणार नाहीये. त्याच्यानंतर सेकंड स्टेप काय करायची, आपल्याला इंटरेस्ट आकारायचा आहे. इंटरेस्ट, व्याज आकारावं लागणार आहे. सांगितलं की ड्रॉवर नवीन हुंडी तयार करायला मान्य होतो, परंतु तो काय म्हणतो, जेवढं नवीन हुंडीचा कालावधी आहे तेवढं मला त्याने काय दिलं पाहिजे, व्याज दिलं पाहिजे. तिसरा पार्ट आहे, हा असतोही आणि नसतोही, पार्ट अमाऊंट. म्हणजे काही वेळा काय होतं, समजा हुंडीची रक्कम 30,000 असेल आणि ड्रॉवी म्हणतो की मी फक्त आता 10,000 रुपये देतो, राहिलेले 20,000 ही नवीन हुंडी तयार करूया, त्याला आपण पार्ट अमाऊंट म्हणतो. आणि शेवटची स्टेप आहे फ्रेश बिल, नवीन हुंडी तयार करतो. या 4 स्टेप्स आहेत. आता या 4 स्टेप्स लक्षात कशा ठेवायच्या आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला त्याच्या एंट्रीज पाहूया, जर्नल एंट्रीज. आणि या एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, जर्नल एंट्रीज हा सर्वात क्रुशियल पार्ट लक्षात घ्या. याला व्हेरी 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 इम्पॉर्टंट करा. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रिन्युअलची स्टेप ही असतेच, हे लक्षात ठेवायचं. मग पहिला पार्ट येणार आहे ओल्ड बिल डिसऑनर किंवा ओल्ड बिल कॅन्सल. ओल्ड बिल कॅन्सल. आता जुनी हुंडी रद्द केली. आधी नॉर्मल एंट्री मी सांगतो. नॉर्मल एंट्री काय होते, हुंडी जर रद्द झाली तर ती ड्रॉवर काय करतो, ड्रॉवीला परत करून टाकतो. बरोबर, ड्रॉवी हुंडीची रक्कम काय करतो, ड्रॉवीला परत करून टाकतो. मग तो एंट्री काय करतो ड्रॉवर, मी इकडे डाव्या बाजूला ड्रॉवरच्या एंट्रीज लिहितो, लेफ्ट हँड साईडला मी ड्रॉवरच्या एंट्रीज लिहितो आणि राईट हँड साईडला मी ड्रॉवीच्या एंट्रीज लिहितो. पण ड्रॉवीच्या एंट्रीज नंतर लिहूयात आपण किंवा सायमल्टेनियसली एक सोबतच बघूयात. हे आपण नेहमीच करत आलोय. मी या पद्धतीने एंट्रीज करूया. पहिल्यांदा ड्रॉवर काय होणार, हुंडी मी त्याला परत केली. कोणाला हुंडी परत केली, ड्रॉवीला. म्हणजे एंट्री काय होणार आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बरोबर, ड्रॉवीला हुंडी काय केली, परत केली. ड्रॉवी रिव्हर्स एंट्री करणार. ड्रॉवी काय म्हणणार, हुंडी मिळाली म्हणजे एंट्री काय होणार आहे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. पण तुम्हाला माहित आहे याच्यामध्ये मी एक पॉईंट सांगितलेला आहे, एक नियम सांगितलेला आहे. जर उदाहरणामध्ये नोटिंग चार्जेस दिला असेल तर ते नोटिंग चार्जेस फक्त आणि फक्त ड्रॉवीच्या पुस्तकात दाखवतो आपण. नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट, ही एंट्री तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता याच्यामध्ये आणखी काही पॉईंट्स महत्वाचे आहेत. जर एंडोर्समेंट बिल डिसऑनर झालं असेल, जर डिस्काउंटिंग बिल डिसऑनर झालं असेल, जर बिल सेंड फॉर कलेक्शन डिसऑनर झालं असेल, तर त्याच्या एंट्रीज कशा आहेत,
ड्रॉवी टू क्रेडिटर्स, ड्रॉवी टू बँक, ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन. म्हणजे इथे नॉर्मल हुंडी असेल, रिटेन बिल असेल, स्वतःजवळ ठेवलेली हुंडी असेल तर ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल म्हणा. जर एंडोर्स बिल्स असेल तर ड्रॉवी टू क्रेडिटर्स म्हणावं लागेल. जर डिस्काउंटेड बिल असेल तर ड्रॉवी टू बँक म्हणावं लागेल. आणि जर बिल सेंड फॉर कलेक्शन असेल तर ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन अशी एंट्री होणार आहे. म्हणजे या चारपैकी कोणती एक एंट्री होणार आहे. तर ती कशी ठरवायची आहे, तर त्याच्या आधी कोणतं बिल डिसऑनर झालं, रिटर्न बिल डिसऑनर झालं असेल तर ही एंट्री करा, ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल. एंडोर्स बिल डिसऑनर झाले असेल तर ड्रॉवी टू क्रेडिटर्स. डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालं असेल तर ड्रॉवी टू बँक. आणि कलेक्शन बिल डिसऑनर झालं असेल तर ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन. आणि इकडे एंट्री सेमच राहते, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. आता याच्यानंतर सेकंड स्टेप कोणती होते, इंटरेस्ट. फॉर इंटरेस्ट आता एक लक्षात घ्यायचं आहे, व्याज हे कोणाला मिळणार आहे आणि कोण देणार आहे. तर नक्कीच ड्रॉवरला ही व्याजाची रक्कम काय आहे, येणे आहे. मिळालेली नाहीये, येणे आहे. कोणाकडून येणे आहे, ड्रॉवीकडून येणे आहे. जर मिळाली असती तर कॅश अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट एंट्री केली असती. पण येणे आहे, कोणाकडून येणे आहे, ड्रॉवीकडून येणे आहे. म्हणजे एंट्री काय होणार आहे, ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. व्याज उत्पन्न आहे ड्रॉवरसाठी आणि उत्पन्न असेल तर क्रिएट करतो. याच्या अपोजिट इकडे एंट्री होणार आहे. इकडे एंट्री काय होणार मग, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. अपोजिट साईडला एंट्री काय होणार आहे, इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. ह्याच्या बरोबर रिव्हर्स एंट्रीज आपण इकडे करतो, त्यामुळे ते तुमच्या लक्षात राहायला सोपं जाईल. याच्यानंतर तिसरी स्टेप काय होते, पार्ट अमाऊंट. तिसरी स्टेप होणार आहे पार्ट अमाऊंट. आता ही पार्ट अमाऊंट इथे रक्कम मिळणार आहे, काय एंट्री करणार आपण, कॅश अकाउंट डेबिट. रोख रक्कम मिळणार, कॅश अकाउंट डेबिट टू कोणाकडून रक्कम मिळणार आपल्याला, ड्रॉवीकडून. इकडे रिव्हर्स एंट्री होणार आहे, काय एंट्री होणार आहे मग इकडे रिव्हर्स एंट्री, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होणार आहे. आणि याच्यानंतर शेवटची स्टेप होणार आहे डी, फॉर फ्रेश बिल. फ्रेश बिल, इकडे हुंडी मिळाली, काय एंट्री होणार आहे, नवीन हुंडी मिळाली. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. ड्रॉवीकडून नवीन हुंडी मिळाली. इकडे रिव्हर्स एंट्री होणार आहे, काय एंट्री होणार आहे, ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. आता या चार एंट्रीज आपल्याला परफेक्ट करायचीच आहेत. ही स्टेप सर्वात महत्वाची आहे आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये ही स्टेप असणारच आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एंट्रीज लक्षात कशा ठेवायच्या, ज्या विद्यार्थ्यांना एंट्रीज पटकन लक्षात होत नाहीत, विसरतात ते विद्यार्थी का कन्फ्युजन होतं, ते लक्षात ठेवायचं. ह्या ज्या पहिल्या दोन एंट्रीज आहेत याच्यामध्ये ड्रॉवे अकाउंटला डेबिट करायचं आहे. ड्रॉवे अकाउंटला काय करायचं आहे, डेबिट. आणि या नंतरच्या दोन एंट्रीज आहेत या एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला क्रेडिट करायचं आहे. ड्रॉवे अकाउंटला काय करायचं आहे, क्रेडिट. लक्षात राहील सर्वांच्या. बघा मी परत एकदा रिपीट करतो, पहिल्या दोन एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला काय करायचं, डेबिट. नंतरच्या दोन एंट्रीमध्ये ड्रॉवे अकाउंटला काय करायचं आहे, क्रेडिट. उदाहरणार्थ ओल्ड बिलची एंट्री कशी लक्षात ठेवणार मग तुम्ही, ड्रॉवे अकाउंट डेबिट टू. आता हे बिल कॅन्सल आहे, बिल म्हणजेच काय, बिल्स रिसिवेबल. आलं लक्षात. बघा करा एंट्री, ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल, बरोबर. पण डिस्काउंट असेल तर ड्रॉवी टू बँक, एंडोर्स असेल तर ड्रॉवी टू क्रेडिटर्स, आणि सेल फॉर कलेक्शन असेल तर ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन. इंटरेस्टमध्ये सुद्धा काय एंट्री करायची आपण, ड्रॉवे अकाउंटला डेबिट करायचं आहे. ड्रॉवे अकाउंट डेबिटेड टू कशाची एंट्री आहे, इंटरेस्टची, म्हणजे ड्रॉवे अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. शेवटच्या दोन एंट्री कशा लक्षात ठेवायच्या, तर ड्रॉवे अकाउंटला क्रेडिट करायचा. आता पार्ट अमाऊंट आहे, पार्ट अमाऊंट कॅश, म्हणजे कॅश अकाउंटला काय होणार, डेबिट. कॅश अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट. आणि शेवटची एंट्री फ्रेश बिल म्हणजे बिल्स रिसिवेबल, म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवे अकाउंट. अशा तुम्ही या एंट्रीज लक्षात ठेवू शकता. या चार एंट्रीज तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि त्याच्या अपोजिट या एंट्रीज तुम्हाला मी दिलेल्या आहेत. ही सर्वात महत्वाची रिन्युअलची स्टेप आहे, जुनी हुंडी रद्द करून नवीन हुंडी तयार करणे. आता याच्यामध्ये एक शेवटचा पार्ट येतो, तो येतो इन्सॉल्वन्सी. हा इन्सॉल्वन्सीचा पार्ट नीट लक्षात घ्या. या सर्व एंट्रीज तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. मी इन्सॉल्वन्सीचा पार्ट तुम्हाला इकडे लिहून देतो. जर इन्सॉल्वन्सी सांगितलं असेल तर त्या एंट्रीज कशा होतात. आता इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, इन्सॉल्वंट कोणाला म्हणतो आपण, जर एखाद्या व्यक्तीची मालमत्ता
ही कर्जापेक्षा कमी असेल, म्हणजे कर्ज तिचं देणं आहे 20 लाख रुपये आणि मालमत्ता फक्त 10 लाख रुपयाची आहे, संपूर्ण कर्जाची रक्कम देऊ शकतो का तो? नाही. तर त्याला आपण दिवाळखोर म्हणतो. इन्सॉल्व्हन्सी म्हणजे काय? दिवाळखोरी. मग जर ड्रॉवी जर दिवाळखोर झाला तर हुंडीची रक्कम मिळणार का सांगा आपल्याला? नाही. ड्रॉवी जर दिवाळखोर झाला तर तो हुंडीची संपूर्ण रक्कम देऊ नाही शकत, म्हणजे हुंडी डिसऑनर होणार आणि नंतर आपण त्याच्याकडून जेवढी शक्य आहे तेवढी रक्कम वसूल करणार. म्हणजे इन्सॉल्व्हन्सीमध्ये ॲक्च्युली 2 स्टेप असतात. आता या 2 स्टेप कोणकोणत्या आहेत ते पाहूयात. डाव्या बाजूला म्हणूयात आपण ड्रॉवर आणि उजव्या बाजूला म्हणूयात आपण ड्रॉवी. आता समजा ड्रॉवी दिवाळखोर झालेला आहे. दिवाळखोर झाला म्हणजे त्याकडे पूर्ण पैसे नाहीत आपल्याला हुंडीचे द्यायचे. मग याच्यामध्ये पहिली स्टेप काय होणार आहे तर ओल्ड बिल कॅन्सल होणार किंवा डिसऑनर होणार. ओल्ड बिल काय होणार आहे? डिसऑनर होणार आहे. आता ओल्ड बिल डिसऑनरची एंट्री माहिती आहे आपल्याला. हुंडी डिसऑनर झाली की आपण त्याला परत करून टाकतो. कोणाला एंट्री हुंडी परत करायची? ड्रॉवे अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. आणि हे तुम्हाला माहित आहे, जर ह्याच्या आधी एंडरची स्टेप असेल तर इथे ड्रॉवी टू क्रेडिटर्स म्हणा, डिस्काउंटची स्टेप असेल तर ड्रॉवी टू बँक म्हणा, कलेक्शनची स्टेप असेल तर ड्रॉवी टू बिल सेंड फॉर कलेक्शन म्हणा. पण शक्यतो ही स्टेप तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि इकडे रिव्हर्स एंट्री होणार. काय एंट्री होणार आहे? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. सॉरी, बिल्स रिसिवेबल नाही म्हणायचं, बिल्स पेएबल म्हणायचं. इथे बिल्स रिसिवेबल शब्द रचना वापरू नका. इथे बिल्स पेएबल म्हणतो आपण. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट असे एंट्री आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि याच्यानंतर आपण जेवढी शक्य आहे तेवढी रक्कम रिकवर करणार, त्याला आपण म्हणतो पार्ट अमाऊंट रिकवर. रिकवर म्हणजे मिळवणे. दिवाळखोर झाला म्हणजे काहीतरी रक्कम तो देऊ शकतो, म्हणजे पूर्ण रक्कम बुडेल असं काही नाहीये. 10%, 20%, 50% अशी आपल्याला रक्कम मिळू शकते. हो ते चेक करूया. व्हेन अन ॲक्सेप्टर बिकम्स इन्स्टॉलमेंट. ॲक्सेप्टर म्हणजे कोण? ड्रॉवी जेव्हा दिवाळखोर होतो. ही इज कन्सिडर्ड टू बी अनेबल टू पे हिज लायबिलिटीज इन फुल. तो त्याची सर्व देणे देऊ शकत नाही, सर्व कर्ज देऊ शकत नाही. इट मीन्स द बिल ॲक्सेप्टेड बाय हिम विल बी नॅचरली डिसऑनर. म्हणजे ही एंट्री तुम्हाला करायचीच आहे, कारण की तो हुंडीची संपूर्ण रक्कम देऊ शकत नाही, म्हणजे हुंडी काय झाली? डिसऑनर. अँड द ड्रॉवर मे रिकवर. रिकवर म्हणजे मिळवणे. सम ऑब्लिक पार्ट अमाऊंट फ्रॉम हिज प्रायव्हेट इस्टेट अँड द बॅलन्स अमाऊंट इज ट्रान्सफर टू बॅड डेट्स अकाउंट. म्हणजे समजा 10,000 रुपयाची हुंडी आहे आणि 50% रक्कम मिळू शकलो आपण, तर आपल्याला कॅश किती मिळणार? 5,000 रुपये मिळणार. आणि 5,000 रुपये भविष्यात कधीही मिळणार नाहीत, कारण की तो दिवाळखोर झालाय. मग ती रक्कम जर मिळणार नसेल तर त्याला आपण बॅड डेट्स म्हणतो, पूर्णपणे लॉस म्हणतो. मग इथे पार्ट अमाऊंट रिकवरची एंट्री काय होणार आहे? कॅश अकाउंट डेबिट म्हणजे रक्कम मिळवली आपण. समजा 50% रक्कम मिळाली असेल 10,000 पैकी, तर 5,000 मिळाले. बॅड डेट्स अकाउंट डेबिट 5,000 रुपये बुडीत गेले आपले, बरोबर. म्हणजे हा पूर्ण लॉस झाला आपला, लॉस डेबिट दाखवतो. टू कोणाकडून रक्कम मिळणार होती आपल्याला? ड्रॉवी अकाउंट. अशी एंट्री आपल्याला लक्षात ठेवायला. कॅश अकाउंट डेबिट, बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. आता त्याच्या रिव्हर्स एंट्री करूया. त्याच्या रिव्हर्स एंट्री काय होणार आहे? ड्रॉवर अकाउंट डेबिट म्हणजे ड्रॉवरला 10,000 रुपये द्यायचे होते. टू कॅश अकाउंट, त्याला आपण 5,000 रुपये फक्त दिले. टू आता बॅड डेट्स म्हणू शकतो का? बघा, लक्ष द्या नीट, हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. समजा तुम्हाला तुमच्या मित्राकडून 5,000 रुपये येणे आहेत आणि तो मित्र म्हणला की मी देऊ शकत नाहीये, तर तुम्ही म्हणणार की माझे पैसे बुडले, बरोबर. परंतु समजा तुम्ही एखाद्या मित्राला पैसे देणे आहे आणि तुम्ही म्हणला की मी देऊ शकत नाही, मग तुम्ही त्याला बॅड डेट्स म्हणू शकत नाही, तर तुम्ही त्याला काय म्हणता? डेफिशियन्सी. डेफिशियन्सी म्हणजे माझ्याकडे कमतरता आहे. हा एक पॉईंट फक्त लक्षात ठेवा. इकडे बॅड डेट्स वापरतात, इकडे कोणता शब्द वापरतात? डेफिशियन्सी. म्हणजेच काय, जेव्हा उदाहरणामध्ये इन्शुरन्सचा पार्ट येईल तेव्हा आपल्याला कंपल्सरी किती एंट्रीज करायच्यात? 2. पहिली डिसऑनरची एंट्री करा, नंतर पार्ट अमाऊंटची एंट्री करा. आणि इन्शुरन्स म्हणजे काय ते इथे पुन्हा ते सांगितलेलं आहे. व्हेन ए पर्सन्स लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट्स. म्हणजे ज्या व्यक्तीची कर्ज ही मालमत्तेपेक्षा काय आहेत? जास्त आहेत. किंवा when a person is not in a position or unable to pay his debts in full, he is called insolvent. जेव्हा एखादा व्यक्ती कर्जाची संपूर्ण रक्कम देऊच शकत नाही तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? इन्सॉल्वंट म्हणजे दिवाळखोर असं म्हणतो. आता या सर्व एंट्रीज आपण या टॉपिकमधल्या बिल ऑफ एक्सचेंजमधल्या पाहिलेल्या आहेत. अगदी सुरुवातीपासून म्हणजे बिल्स रिसिवेबल ऑनर असेल, बरोबर, त्याच्यानंतर डिसऑनर असेल, रिटायर असेल, या एंट्रीज पाहिल्या. नोटिंग चार्जेस दिले तर फक्त डिसऑनरच्या एंट्रीमध्ये दाखवतो आपण, हे आपण पाहिलेलं आहे. याच्यानंतर
एन्डोर्समेंट पाहिला, डिस्काउंटिंग पाहिला, सेंड फॉर कलेक्शन पाहिलेलं आहे, रिन्युअल ऑफ बिलच्या एंट्रीज पाहिलेल्या आहेत आणि ते आता इनसॉल्वंटच्या सुद्धा एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्यानंतर एक चार्ट तुम्हाला दाखवणार आहे आणि या चार्टनुसार तुम्हाला सर्व एंट्रीज लक्षात ठेवायला सोपं जाईल आणि त्याच्यानंतर मग आपण एक्झाम्पलला सुरुवात करणार आहोत. हा एक चार्ट तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे आणि तो कुठेतरी तुम्हाला पेस्ट करून ठेवायचा आहे. हा चार्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. एका पेजवर वहीच्या हा चार्ट लिहून घ्या फुलस्केपवर वगैरे आणि दुसऱ्या पेजवर हा चार्ट तुम्ही लिहून घेऊ शकता फुलस्केपवर आणि जिथे तुम्ही रेग्युलर अभ्यास करता स्टडी टेबल वगैरे असेल काय असेल किंवा वॉलवर एका छानपैकी हा चार्ट तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून ठेवा की जे याचं तुमचं लक्ष राहील. आता त्याच्यामध्ये गुड्स सोल्ड आहे ड्रॉवी टू सेल्स, त्याच्या उलट परचेसेस टू ड्रॉवर. काही वेळेस गुड्स सोल्ड पार्टली बाय कॅश अँड पार्टली ऑन क्रेडिट, म्हणजे 50,000चा माल खरेदी करतो आपण, 20,000 रुपये रोख देतो आणि 30,000 रुपये उधारीचा व्यवहार असेल तर इथे 20,000 रुपये रोख रक्कम मिळाली, 30,000 रुपये उधारीचा आणि 50,000 रुपयाचा माल गेला कॅश ड्रॉवी टू गुड्स ऑब्लिक सेल्स. त्याच्या उलट परचेसेस कॅश टू ड्रॉवर. त्याच्यानंतर बिल ॲक्सेप्टेड बाय ड्रॉवी, म्हणजे बिल रिसिव्ड असेल, ड्रॉवीने ॲक्सेप्ट केलं म्हणजे आपल्याला मिळालं. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवी आणि ड्रॉवर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल. आता इथे बिल रिटर्न म्हणजे स्वतःजवळ ठेवलं तर काहीच एंट्री होत नाही. एंडोरची एंट्री माहिती आहे, क्रेडिटर्स टू बिल्स रिसिवेबल, इकडे नो जर्नल एंट्री. डिस्काउंटेडची बँक डिस्काउंट टू बिल्स रिसिवेबल, इकडे नो जर्नल एंट्री. बिल सेंड फॉर कलेक्शन, बँक फॉर कलेक्शन किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन टू बिल्स रिसिवेबल, इकडे नो जर्नल एंट्री. आता रिन्युअलची स्टेप येते याच्यात नॉर्मली किंवा डिसऑनर म्हणूयात आपण. मग रिटर्न बिल डिसऑनर झालं तर ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल. एंडोर्स असेल तर ड्रॉवी टू क्रेडिटर्स, म्हणजे ते बिल्स रिसिवेबल जे क्रेडिटर्स येईल बँक येईल किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन येईल. बँक फॉर कलेक्शन किंवा बिल सेंड फॉर कलेक्शन सेमच येतं. आणि इकडे एकच कंबाईन एंट्री लक्षात ठेवायचं आहे, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. हे लक्षात घ्या. नोटिंग चार्जेस दिला असेल तरच दाखवतो आपण आणि तर दाखवत नाही. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिवेबल इकडे म्हणणार ड्रॉवी टू इंटरेस्ट, पार्ट अमाऊंट रिसिव्ड कॅश टू ड्रॉवी, न्यू बिल रिसिव्ड बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवी. इथे रिव्हर्स एंट्रीज, इथे ड्रॉवी टू इंटरेस्ट आहे, इकडे इंटरेस्ट टू ड्रॉवर आहे, इकडे कॅश टू ड्रॉवी, इकडे ड्रॉवर टू कॅश आहे, इकडे बिल्स रिसिवेबल टू ड्रॉवी आहे, इकडे ड्रॉवर टू बिल्स पेएबल आहे. त्याच्यानंतर बिल ऑनर झालं तर रक्कम मिळाली कॅश टू बिल्स रिसिवेबल, इकडे अपोजिट बिल्स पेएबल टू कॅश. डिसऑनर झालं तर ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल, इकडे बिल्स पेएबल टू ड्रॉवर. रिटायर झालं तर कॅश रिबेट टू बिल्स रिसिवेबल, इकडे रिव्हर्स बिल्स पेएबल टू कॅश टू रिबेट. जर इन्स्टॉलमेंट झालं तर पहिला डिसऑनर ड्रॉवी टू बिल्स रिसिवेबल, इकडे बिल्स पेएबल टू ड्रॉवर आणि इकडे पार्ट अमाऊंट रिकवर कॅश बॅड डेट्स टू ड्रॉवी. त्याच्या रिव्हर्स करताना बॅड डेट्स ऐवजी डेफिशियन्सी वापरायचे, ड्रॉवर टू कॅश टू डेफिशियन्सी. हा जो चार्ट आहे एंट्रीचा, हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तुमचे कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह करताना अगदी 90 ते 95% एक्झाम्पल सॉल्व्ह करताना या चार्टनुसारच एंट्रीज होणार आहेत. या चार्टच्या बाहेर तुमच्या एंट्रीज जात नाहीत. अगदी रेअर केसमध्ये एखादं एक्झाम्पल असं असतं की या शेवटच्या स्टेप बदलतात. हा जो पहिला चार्ट तर आहे हा अगदी परफेक्ट आहे. म्हणजे गुड सोल्ड असेल, बिल ॲक्सेप्टेड असेल, डिस्काउंट रिटेन किंवा कलेक्शनसाठी असेल आणि रिन्युअल या स्टेप होतातच. क्वचित काही एक्झाम्पलमध्ये इथे फक्त बदल केला जातो, अन्यथा हा चार्ट आहे, हा चार्ट ॲज इट इज तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्या प्रत्येक वेळेस मी तुम्हाला हा चार्ट दाखवून देईल. तुमच्या लक्षात येईल की या चार्टप्रमाणे जर आपण एंट्रीज लक्षात ठेवल्या तरी आपला हा टॉपिक परफेक्ट होऊन जाईल. थँक्यू. हा चार्ट सर्वांनी लिहून ठेवा आणि पाठ करून ठेवा.